संभाजीनगरमध्ये दलालांकडून कामगारांची लूट होतीये। किटच्या नोंदणीसाठी 1500 रुपयांची मागणी करण्यात येते। सामच्या कॅमेऱ्यामध्ये दलालांची टोळी कैद झालेली आहे। या दलालांवर काय कारवाई होणार हे बघणं आता अतिशय महत्त्वाचं असेल। कामगार लूट नेमकी कधी थांबणार हा सवाल आता उपस्थित केला जातोय। दलालांचा सध्या सुळसुळाट छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला दिसतोय। सामच्या कॅमेऱ्यामध्ये ही दलालांची टोळी कैद झाली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून घेऊयात। मी ऐकलंच आहे, पण मग मित्र आपले 4-5 फॉर्म नंबर काय टाकायचा, मोबाईल नंबर मैं क्या बोल रहा अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, नेमकं काय घडलेलं आहे? कामगार लूट या ठिकाणी होताना दिसतीये। कामगाराचं कल्याण की दलालाचं कल्याण असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या कामगार कल्याण विभागाच्या वतीनं संसारोपयोगी साहित्य प्रत्येक कुटुंबाला द्यावं यासाठीची नोंदणी सुरू आहे। ही नोंदणी सुरू असताना 12 ते 15 हजार रुपये दलाल एकेका व्यक्तीकडून महिलेकडून उकळत असल्याचं समोर आलेलं आहे। पैसे तर मागतायत, शिवाय प्रत्यक्ष पैसे घेऊन त्याचे अर्ज दाखल केले जात आहेत। आणि विशेष म्हणजे कामगार कल्याण विभागाच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या वतीनं याची नोंदणी केली जाते आणि त्याबरोबर केवायसी केली जाते। हे सगळं सुरू असताना मात्र दलाल मात्र सक्रिय झालेले आहेत। आपण जिथं गेलो होतो ते पडेगाव हा परिसर आहे, छत्रपती संभाजीनगर पश्चिम विभागातला परिसर आहे। त्या परिसरातील अनेक गरीब कामगार आपली नोंदणी करावी यासाठी रांगेत लावून उभे आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्या तिथल्या दलालांनी 1200 ते 1500 रुपये घेऊन त्यांचे फॉर्म भरले जात आहेत। आता यांच्यावर कारवाई कोण करणार असा एक प्रश्न आहे, कारण या सगळ्या सिस्टीममध्ये कामगार विभागाचे अधिकारी त्या कामगार त्याचबरोबर अधिकारी कर्मचारी आहेत असंही बोललं जाते, कारण ही सगळी नोंदणी कामगार कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी माधव। तर आपण बघतोय या ठिकाणी कशा प्रकारे ही लूट जी आहे ती केली जाते आणि त्यामुळे दलालांचंच कल्याण होताना आपल्याला दिसतंय।